नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महिलांसाठी पैशाचा पाऊस पडणारी ही योजना आहे। या योजनेमध्ये तुम्हाला जर या ठिकाणी 50,000 रुपये तुम्ही जर या ठिकाणी कर्ज घेतलं किंवा तुम्ही या ठिकाणी अर्ज केला, तुम्हाला त्यामधील 25,000 रुपये जे आहे ते अनुदान भेटणार आहे। तुम्हाला 25,000 ची परतफेड करायची आहे, म्हणजे तुम्हाला त्यामधील अर्धे पैसे 50,000 मधील 25,000 तुम्हाला माफ होणार आहेत आणि तुम्हाला फक्त 25,000 ची परतफेड करावी लागणार आहे। अशा प्रकारे ही योजना आहे। यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती ए टू झेड आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती दिलेलं आहे। या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला एकूण महामंडळाचे अनुदान जे आहे ते 50% असणार आहे। या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते महामंडळाचे अनुदान जे आहे ते तुम्हाला 50% असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 25,000 रुपये जे आहे ते अनुदान भेटणार आहे। या ठिकाणी केलेले पाहू शकतात, या ठिकाणी 25,000 रुपये तुम्हाला अनुदान भेटणार आहे मंडळाकडून। तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही जर या ठिकाणी 50,000 रुपये जर कर्ज घेतलं तर तुम्हाला त्यापैकी 25,000 रुपये जे आहे ते तुम्हाला माफ होणार आहे आणि तुम्हाला फक्त 25,000 ची फक्त परतफेड करायची आहे। संपूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा। तुमचे कमेंटमध्ये तुमचं म्हणणं काय ते पण सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण स्टेप बाय स्टेप पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कसं अप्लाय करायचं आहे। तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण अर्ज करू शकता। तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये किंवा कोणाकडे जायची गरज नाही। तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण जे अर्ज करू शकतात। ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पाहत राहा। फक्त आपलं एकच काम आहे, फक्त चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे पण कर्ज भेटेपर्यंत ए टू झेड प्रक्रिया आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगण्यात येणार आहे। यादी कशी लागणार आहे, कधी लागणार आहे, कुठे लागणार आहे, संपूर्ण ए टू झेड माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यामुळे फक्त चॅनलला सबस्क्राईब एकदा करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारे तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात की अर्ज कसा करायचा आहे आणि ह्याबद्दलची योजनेची माहिती कशी आहे। पहिल्यांदा आपण योजनेची माहिती बघून घेऊयात आणि अर्ज कसा करायचा आहे हे आपण स्टेप बाय स्टेप बघूयात। चला मित्रांनो, पहिल्यांदा आपण योजनेची माहिती बघू आणि अर्ज कसा करायचा आहे आपण त्यानंतर बघूयात। आपण अगोदर योजनेची माहिती बघून घेऊयात। तर योजनेची माहिती कशी आहे या ठिकाणी पहा, संपूर्ण ए टू झेड माहिती देतो। तर या ठिकाणी जे आहे ते योजनेची माहिती अशी असणार आहे की अनुदान योजना आहे, ही अनुदान योजना असणार आहे आणि अनुदान योजनेमध्ये विशेष घटक योजना राबविताना अंमलबजावणीची कार्यपद्धत। या ठिकाणी पहा, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात। यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून योजनेअंतर्गत 20,000 ते जास्तीत जास्त 50,000 पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते आणि यामध्ये कर्ज 50% महामंडळाचे अनुदान जास्तीत जास्त 25,000 पर्यंत असते। तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर 50,000 रुपये घेतले तर अनुदान जे आहे तुम्हाला 50% म्हणजे 25,000 रुपये भेटणार आहे। मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे आणि थंबनेलवर पण दिलेलं आहे। तुम्हाला फक्त निम्मे पैसे जे आहे ते भरायचे आहेत, तुम्हाला अर्धे पैसे जे आहे ते माफ होणार आहे। तुम्हाला एकही रुपया अर्ध्यामधला भरायचा नाही, फक्त अर्ध्याची परतफेड करायची आहे। त्यानंतर पहा, दुसऱ्या पॉईंट मध्ये काय दिलेलं आहे, महामंडळामार्फत सदर योजना राबविण्यात असताना पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याकडून घेतली जातात व त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठवला जातो आणि त्यानंतर बँकेकडून अशा प्रकरणात कर्ज मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत जास्तीत जास्त रुपये 25,000 रुपये किंवा त्यापेक्षा जी रक्कम कमी असेल अशा अनुदान रकमेचा धनादेश संबंधित बँकेला पाठवला जातो। त्यानंतर अर्जदाराला बँकेमार्फत कर्ज वितरित केले जाते। अशा प्रकारे विशेष घटक योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाची कारवाई करण्यात येते आणि कर्ज स्वीकारताना व बँकेला पाठवताना घ्यावयाच्या कागदपत्राचा तपशील पुढील प्रमाणे आहे। तर आपण जे आहे ते कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत हे आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा, कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत। तर ह्यामध्ये जे आहे ते पहिल्यांदा ह्या योजनेअंतर्गत 50,000 रुपयेपर्यंत प्रकल्प गुंतवणुकीचा असणाऱ्या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते। यामध्ये जास्तीत जास्त रुपये 10,000 ते 50,000 मर्यादेसह बँकेकडून कर्ज मंजूर केले जाते। यामध्ये जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत अनुदान महामंडळाकडून व उर्वरित रक्कम बँकेकडून त्यांच्या व्याजदराने दिले जाते। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते अनुदान 25,000 रुपये भेटणार आहे आणि उरलेले 25,000 रुपये तुम्हाला बँकेकडून भेटणार आहेत। ते बँकेकडून घेतलेले तुम्हाला 25,000ची फक्त तुम्हाला परतफेड करायची आहे आणि महामंडळाकडून जे 25,000 रुपये भेटले आहेत ते तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी अनुदान भेटणार आहे। त्या ठिकाणी पाहू शकतात, तुम्हाला फक्त 25,000ची परतफेड करायची आहे। तर आपण पहिल्यांदा काय बघूयात की कर्ज मंजुरीकरिता आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतात हे आपण बघूयात। या ठिकाणी पाहू शकतात की आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात। तर या ठिकाणी पहा, पहिला नंबर आहे जातीचा दाखला, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतात रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकतात, मतदान ओळखपत्र देऊ शकतात, आधार कार्ड देऊ शकतात, पॅन कार्ड देऊ शकतात,
किंवा इलेक्ट्रिक बिल इत्यादी म्हणजे तुमचं लाईट बिल पण देऊ शकतात. आणि त्यानंतर चौथा पॉईंट आहे, या ठिकाणी पाहू शकता चौथा पॉईंट दिलेला आहे, जे की या ठिकाणी व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की मालाची किंमत पत्रक, हे तुम्हाला 4 कागदपत्र आवश्यक असतात. आणि त्यानंतर पहा, आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येते. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कशा प्रकारे जे आहेत हे कर्ज भेटणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला किती रुपये जे आहेत यातले माफ असणार आहेत, कशा प्रकारे संपूर्ण जे आहे ते कारवाई आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी पहा, नंबर 1 पॉईंट आहे, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता. कर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला व्यवसायासाठी जागा तर लागणार आहे, त्या व्यवसायाची जागा किंवा घराची जागा तुम्हाला त्यांची पडताळणी केली जाते. आणि त्यानंतर 2 नंबर पॉईंट मध्ये तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये काय दिलेलं आहे की त्यानंतर प्राप्त कर्ज प्रकरणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत प्रकरणी छाननी करून मान्यता प्रदान केली जाते. आणि त्यानंतर पहा, 3 नंबर पॉईंटला काय दिलेलं आहे, 3 नंबर पॉईंटला दिलेलं आहे की जिल्हा लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणी संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीयकृत बँकेकडे मंजुरीस्तव जे आहे ते शिफारस करण्यात येतात. म्हणजे जिल्हा लाभार्थी निवड झाल्यानंतर तुमचं जे आहे ते मंजूर झालेलं कर्ज प्रकरण संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत आपल्या राष्ट्रीयकृत बँकेकडे मंजुरीस्तव शिफारस करण्यात जाते. आणि त्यानंतर या ठिकाणी 5 होता पॉईंट, राष्ट्रीयकृत बँकेकडून अशा प्रकारांना मंजुरी प्राप्त झाल्यानंतर अनुदानाची रक्कम महामंडळाकडून संबंधित बँकेकडे वितरणाकडे पाठवली जाते. आता हे झालं स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहिती. तर या ठिकाणी पाहू शकतात. तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर अर्ज कसा करायचा हे पण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्हाला संपूर्ण लक्षात आलं की तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात आणि तुम्हाला जे आहे ते हे तुम्हाला अर्ज किंवा संबंधित कर्ज तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहे हे संपूर्ण तुम्हाला पद्धतशीर माहिती समजली असेल. नक्कीच तुमच्या लक्षात आलं नसेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच आम्हाला तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल किंवा कुठलाही तुमचे जे प्रश्न असतील ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी पहा, महादिशा यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात महादिशा ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. महादिशा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं आहे आणि ओके वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते नवीन विंडो ओपन होईल आणि नवीन विंडो ओपन झाल्यानंतर भाषा आपल्याला मराठी करून घ्यायची, ट्रान्सलेट करून घ्यायची आहे. आपल्याला समजेल अशा प्रकारे मराठी भाषा ही ट्रान्सलेट करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी पहा, मराठी भाषा झालेली आहे. तर आपण या ठिकाणी जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. वित्त योजना, त्यानंतर मार्जिन मनी योजना आणि अनुदान योजना. तर आपल्याला जे आहे ते अनुदान योजना घ्यायची आहे. आपल्याला दुसरी कुठली नाही, फक्त आपल्याला अनुदान योजना घ्यायची आहे. तर पुढे वाचा यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, कर्ज श्रेणी रुपये 50,000 या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कर्ज श्रेणी जे आहे ते 50,000 रुपये आहे. आणि त्यानंतर जे आहे ते अनुदान जे आहे ते अनुदान तुम्हाला किती आहे जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात 100% अनुदान आहे आणि जास्तीत जास्त 25,000 रुपये तुम्हाला अनुदान असणार आहे. स्वतःचे योगदान जे आहे ते 0 असणार आहे. MPBCDG व्याज टक्के 0 आहे. भागीदारी हिस्सा 50%. कार्यकाळ जे आहे ते 3 वर्ष असणार आहे आणि व्याज जे आहे ते साधे असणार आहे अशा प्रकारे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी ऑप्शन येतो की आत्ताच अर्ज करा. तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आत्ताच अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे आहे ते काही माहिती दिली आहे तुम्हाला, या ठिकाणी पाहू शकता. तुम्ही ही माहिती वाचून घेऊ शकता किंवा मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. तर या ठिकाणी जे आहे ते मी येथे गांभीर्यपणे घोषित करतो की वरील सर्व माहिती खरी आहे. जोडलेल्या व्यवसाय अहवालानुसार मी विनंती केलेली अनुदान कर्ज काटेकोरपणे निर्दिष्ट व्यवसाय उद्देशासाठी वापरेल. मला समजते की जर गैरवापर केला गेला तर मी कायदेशीर कारवाईसाठी जबाबदार राहील. कर्जाची रक्कम व्याजासह माझ्याकडून वसूल केली जाऊ शकते. पुढील कोणत्याही कारवाईसाठी मी देखील जबाबदार राहील. माझ्या कुटुंबातील सदस्य सध्या नोकरी करत नाही. मी नियमितपणे बँकेचे कर्ज फेडेन. मी दिलेली माहिती खरी आहे या सत्याचा पुरावा म्हणून मी साक्षीदार म्हणून 2 व्यक्तीची नावे या ठिकाणी घेणार आहे. तुम्हाला 2 व्यक्तीची जी आहे ती साक्षीदार असणं गरजेचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी पुष्टी करायवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुष्टी करायवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते काही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. आपल्याला जे आहे ते 10 स्टेपमध्ये याची संपूर्ण माहिती भरली जाते. तर 10 स्टेपमध्ये कोणकोणती माहिती या ठिकाणी पाहू शकतात. पहिल्यांदा जे आहे ते कर्ज या ठिकाणी पाहू शकतात. कर्ज आहे. त्यानंतर जे आहे ते KYC तपशील असणार आहे. त्यानंतर मूलभूत माहिती आणि त्यानंतर जे आहे ते पत्ता तपशील, कुटुंबाची माहिती, तारण, त्यानंतर हमीपत्र, साक्षीदार आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात कागदपत्रे आणि जे आहे ते विक्रेता. अशा प्रकारे आपल्याला 10 स्टेपमध्ये माहिती भरायची आहे. अगदी सोपी पद्धतीने माहिती आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे तुम्हाला
कर्जाची रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला अर्ज प्रकार निवडायचा आहे की तुम्ही कपड्याचे दुकान टाकणार का, भांड्याची का, दुग्ध व्यवसाय का, पशुवर्धन योजना, शिक्षण, ऑटोमोबाईल्स रिपेरिंग सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, संगणक प्रशिक्षण, या ठिकाणी फॅब्रिकेटर, वेल्डिंगची कामे, ड्रायव्हिंग, मोबाईल दुरुस्ती सेवा केंद्र, फॅशन डिझायनिंग, रेफ्रिजरेटर, एसी दुरुस्ती, मोटर वायडिंग, चित्रे वाहने, टीव्ही, रेडिओ, टेप रेकॉर्डिंग मेकॅनिक, रेडीमेड गारमेंट व्यवसाय। ह्यापैकी तुम्हाला जेही व्यवसाय निवडायचा आहे तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कालावधी जे आहे ते 3 वर्षाचा दिलेला आहे। आता हे संपूर्ण भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला कर्जाची रक्कम भरल्यानंतर आपल्याला अर्ज सबमिट करा ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरायची आहे। तर ही A to Z माहिती तुम्हाला सांगितलेली आहे की तुम्हाला किती रुपये कर्ज भेटतं, त्यामधील की तुम्हाला किती रुपये माफ होतंय हे तुम्हाला लाईव्ह तुमच्या प्रूफ सांगितलेलं आहे। तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात हे संपूर्ण A to Z तुमच्या समोर सांगितलेलं आहे। ह्यामध्ये तुम्हाला कसा अर्ज करायचा, काय करायचा, हे संपूर्ण माहिती दिलीच आहे। परंतु इथून पुढे पण तुम्हाला कुठली काय प्रश्न अडचण काय आली तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। याबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा। महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुढचा व्हिडिओ जे येईल ते अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।